चला तर प्रथम मी गॅस पेटवून घेतला आहे. आता मी कढई ठेवलेली आहे. तर आता आपण चला तिखट भुगा करू. भुग्यासाठी आपल्याला लागणारे 2 पळी तेल. मी तेल टाकून घेते प्रथम. दोन 3 पळा तेल टाकून घ्यायचे. मी गॅस ऑन केलेला आहे. तर आता मी इथे अर्धा चमचा मोहरी टाकून घेते. मोहरी आपली चांगली तडतडू द्यायची. इथे मी पोळीचा चांगला बारीक भुगा करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. मी कांदे बारीक चिरून घेतले आहे आणि माझ्याकडे हिरवी मिरची नाही म्हणून मी लाल मिरची कापून घेतलेली आहे. कोथिंबीर पण चांगलं असली तर टाकायची, पण माझ्याकडे नाही आहे म्हणून मी टाकत नाही आहे. तरी बघून घ्या आपण काय काय साहित्य लागतं ते. आणि आपल्या पोळ्या जर वेस्टेज जात असल्या तर आपण असा भुगा करून जर खाला तर खूप छान लागतो आणि मुलांना पण फार आवडतो. आणि सगळे ज्येष्ठमध्ये सगळे खाऊ शकतात. आता इथे माझे मोहरी तडतडली आहे. अर्धा चमचे मी जिरे टाकून घेणार आहे. मोहरी तडतडून झाली, जिरे पण झाले जरा. आणि कांदा टाकून घेते. तुम्ही बघू शकता कांदा चांगला लाल होईपर्यंत करू द्यायचा आहे. त्याचा चांगला परतून घ्यायचा आहे. आता तुम्ही इथे बघू शकता कांदा छान असा तळून झालेला आहे, परतून झालेला आहे. आता त्याच्यात आपण थोडे शेंगदाणे टाकूया. शेंगदाणे आपण चांगले शेंगदाणे थोडेच टाकायचे. आपण जसे पोहे करतो का तसेच हा भुगा करायचा आहे. आणि हा मला खात्री आहे का हा भुगा सगळ्यांना नक्की आवडेल. आणि बरेच जणी करत पण असतात. हा मी माझ्या पद्धतीने करते. तुम्ही नक्की ही रेसिपी कशी वाटते ते मला नक्की सांगा. आता आपण थोडे कढीपत्त्याची पानं असतात तर कढीपत्ता पण परतून घेऊ चांगला. आता इथे मी लाल मिरची टाकून घेतली होती चिरलेली. आता चांगली परतून घ्यायची आहे खमंग अशी. आता मी अर्धा चमचा हळद टाकून घेते. अर्धापेक्षा कमी थोडी. कोथिंबीर असली तर कोथिंबीर पण टाकून घ्यायची. याला ना हिरव्या मिरच्या पाहिजे, लाल हिरव्या मिरच्या माझ्याकडे सध्या संपलेल्या आहेत, त्याच्यामुळे मी लाल मिरचीच टाकून करते. हिरवी मिरचीने पण छान चव येते, लाल मिरचीने पण येते. तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे आपला.
हळद टाकली की अगदी हा पोळीचा भुगा आपल्या पोळ्यांसारखाच लागतो, पोळतो पोह्याप्रमाणेच तो करायचा असतो. मिरची आपले चांगली तळून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता याच्यात आपण भुगा टाकू, बारीक केलेला भुगा टाकून घेऊ. आणि चांगला हलवून घ्यायचा आहे त्याला. त्याला आपण थोडं झाकून घेऊ, म्हणजे तो वाफ्यावर छान नरम होईल. चला तर आपण आता थोडं गॅस कमी करू आणि त्याला थोडं वाफ्यावर थोडं होऊ देऊ. आणि आता आपण त्याच्यात थोडं आपलं मीठ टाकायचं राहिलं आहे, मीठ टाकून घेऊ. एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे. तुमच्या स्वादानुसार खारट कसं लागते ते तुम्हाला हा खारट त्यानुसार तुम्ही अर्धा चमचा किंवा पाऊण चमचा मीठ टाकून घ्यायचं. माझ्याकडे हा मोठा चमचा आहे, याच्याने मी अर्धा चमचा टाकलं आहे मीठ. आणि आता चांगलं हलवून घ्यायचं आहे. बघा किती छान दिसत आहेत आपले भुगा. पोळीचा हा बारीक भुगा पोह्याप्रमाणे छान लागतो आणि हा नक्की सगळ्यांना आवडेल आणि सगळ्यांनी करून बघा. जर पोळ्या तुमच्या घरी उरल्या तर एखाद्या दिवशी उरतात शिल्लक, तेव्हा मी करत असते, रोज नाही करत. केव्हा तरी एखाद्या वेळेस पोळ्या उरल्या तरच करतो. 3 पोळीचा भुगा हा 2-3 तिघंजणं खाऊ शकतात. तर इथे माझा भुगा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि माझी ही रेसिपी चांगली वाटली असेल तर मला नक्की सांगा. आपण अजून 5 मिनटं थोडं झाकून ठेवूया. याला सारखं थोडं हलवत राहावं लागतं, खाली वर करून, म्हणजे खाली लागायला नाही पाहिजे, करपायला नाही पाहिजे. अशा प्रकारे आपला हा भुगा आता तयार झालेला आहे. तो पोळ्यासारखा दिसतोय, कारण मी त्या पोळ्या बारीक करून मिक्सरमधून बारीक दळून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे ते पोळ्यांसारखंच वाटतं येतं. मुलं पण छान आवडीने खातात, डब्याला पण देऊ शकतात. तशा शिळ्या पोळ्या कोणी खात नाही आपल्या घरी. अशा वेगळ्या पद्धतीने करून जर दिले तर मुलं पण आवडीने खातात. याला कोथिंबीर पाहिजे होती, खूप छान वाटली असते. कोथिंबीर नाही माझ्याकडे सध्या, तर जाऊ द्या, काही हरकत नाही.